ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी विषयक या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आता आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना रोज वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. बदलता हवामान असो किंवा वाढता खर्च असो किंवा ऐन वेळी येणारी संकट असो, या सगळ्या आव्हानांना तोंड देत शेतकरी शेती करत असतात. आणि याचसाठी या सगळ्या गोष्टींना टाळण्यासाठी आता आधुनिक शेती हा उत्तम पर्याय आहे. आधुनिक शेतीमध्ये वेगवेगळी पिकं जी आहेत ती विविधता सांभाळून घेऊन स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी सुद्धा आदर्श ठरलेलं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. छत्रपती संभाजीनगर तालुका कन्नड इथल्या ताड पिंपळगाव या गावातील प्रगतशील शेतकरी सागर सोनवणे हे आज आपल्यासोबत आहेत. BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर मोठ्या पगाराची परदेशातली नोकरी सोडून त्यांनी आपल्या मातीत शेतीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि वेगवेगळ्या पिकांबरोबरच औषधी वनस्पती तयार करून शेती करून इतरांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल आपण आज या कार्यक्रमामधनं जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीनं ते इतरांसाठी मार्गदर्शन करतात त्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आपला या विशेष कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती ही जी आहे ती पारंपरिक शेतीला बगल देऊन तुम्ही आधुनिक शेती करताय, तर यातला फरक जर सांगायचा झाला तर तो नक्की काय आहे? पारंपरिक शेतीमध्ये काय व्हायचं, पूर्वी शेतकरी समजा जास्त त्याच्यामध्ये इंटरक्रॉप म्हणजे आंतरमशागतीचा वापर वगैरे करायचे. त्यामुळं काय व्हायचे, जे जमिनीचं स्ट्रक्चर होतं ते डिस्टर्ब व्हायचं आणि जे मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे आहे, तर त्यांचं म्हणजे त्यांची जी संख्या आहे तर ती कमी होत होती आणि वारंवार रासायनिक खतांचा वापर करून जमीन खराब झालेली होती. बरं. तर मग आम्ही आपलं आधुनिक शेतीमध्ये त्याच्यामध्ये बदल केला. त्याच्यामध्येच आम्ही जसं AIचा वापर केला, त्याच्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि अजून त्याच्यामध्ये ड्रोनचा सायनिक स्प्रे वगैरे करणं, त्याच्यानंतर ब्लोअरच्या सायनिक स्प्रे करणं आणि जैविक निविष्ठाचा वापर चालू केला, जसं टायकोडर्मा, सोडोमोनोस, स्पॅशिलोमायसिन, मेटारायझम, NPKचे बॅक्टेरिया, मायकोरायझा अशा ज्या जैविक निविष्ठा आहेत तर त्याचा वापर केला. त्याच्यामुळे जमिनीची जी सुपीकता होती ती चांगली झाली आणि जे पिकामध्ये आम्हाला प्रॉब्लेम यायचा तर तो सॉल्व्ह झाला आणि जे उत्पादन होतं ते वाढलं. अच्छा. आणि म्हणूनच म्हणजे हा फरक आहे आणि म्हणून तुम्ही आधुनिक शेतीकडे वळलात. हो. पण मग नक्की तुम्ही शेतीकडे कसे वळलात? कारण तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला परदेशात मोठी संधी मिळाली होती. तर मग तो प्रवास कसा आहे? काय झालं म्हणजे बाहेर जायचं होतं, पण वडिलांचं त्यांचं म्हणणं पडलं की बा ज्या शेतीतल्या अडचणी आहे तर शिकून सवरून सगळे बाहेर जातात, परदेशात नोकरी करता आणि जे 10वी-12वी शिकतात ते गावाकडे शेती करता. मग ज्या शेतीतल्या अडचणी आहे तर त्या कळत नाही. तर जो मी शिकून समजा शेतीचं शिक्षण केलंय तर शेतीच करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये नवीन काय करते ते करा अच्छा. आणि समजा बाहेर जाण्यापर्यंत पर्याय योग्य आहे. तर मग त्याच्यामुळं मग माझा पण छंद पहिल्यापासून शेती करण्याचा होता. तर मग मी शेती करण्याचा निर्णय घेतला. पण मग यामध्ये सुद्धा तुमच्या शेतीमध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात? त्याच्यामध्ये आम्ही मोसंबी घेतली, मोसंबी आहे फळबागामध्ये, डाळिंब आहे. बरं. त्याच्यानंतर आपलं भाजीपाला वगैरे म्हणजे जसं मेथी, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो अशी पिकं घेतो आणि आयुर्वेदिक पिकं पण घेतोय, जसं हर्बल प्लांट, अच्छा. तसंच शतावरी, त्याच्यानंतर सफेद मुसळी, ब्राह्मी, कोरफड, तुळस यासारखे हर्बल प्लांट आम्ही लावलेले आणि ते मोसंबी आणि डाळिंबामध्ये त्याची आम्ही इंटरक्रॉपिंग केलेली आहे. म्हणजे मग एकूणच जर आता डाळिंब म्हणा, मोसंबी म्हणा किंवा मग फळभाज्या, भाजीपाला, फुलशेती
आणि त्याबरोबरच जी औषधी वनस्पती आहे त्यांची सुद्धा तुम्ही शेती हो. करता. तर मग या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही विविधता कशी जपता आणि कशा पद्धतीने तुम्ही क्रॉप घेता? जसं आता डाळिंब आहे. डाळिंबामध्ये जसं आपलं जसं भाजीपाला वगैरे पीक वगैरे घेतलं त्यांना निमेटोडचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आम्ही फुल शेती करतो. जसं झेंडूची लागवड करतो. झेंडूच्या लागवडीमुळं जे डाळिंबामध्ये निमेटोड वगैरे येतो तो येत नाही आणि त्यांचं ते कम्फर्टेबल आहे. तर दोन्ही एकूणाला पूरक पीक आहे. त्याच्यामुळं डाळिंबाला फायदा होतो. अच्छा. हां, ते जमिनीची सुपीकता वगैरे ते होऊन आणि नायट्रोजनसारखं ते अपटेक करण्यासाठी मदत होते. आणि मग औषधी वनस्पती त्या पूर्णपणे वेगळ्या घेता की त्या सुद्धा? ते आपण इंटरक्रॉपिंगमध्ये करतो आणि काही ज्यांना सूर्यप्रकाश वगैरे जास्त लागतो, दिवसातून त्यांना 12 तास सूर्यप्रकाश लागतो असं ते सेपरेट घेतो आणि ज्यांना थोडा सूर्यप्रकाश कमी लागतो, ते आम्ही इंटरक्रॉपिंगमध्ये घेतो. मोसंबीमध्ये जसं कोरफड वगैरे ते मोसंबीच्या झाडाखाली व्यवस्थित येते. अच्छा, म्हणजे एकाच वेळी अ, अनेक पिकं सुद्धा हो, एकत्रितपणे घेतली जातात. हो, फक्त त्याचा सुद्धा अभ्यास करणं फार गरजेचं हो, आहे, की इतर पिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, हो. नुकसान झालं नाही हां, पाहिजे. काही अपाय वगैरे नाही झाला पाहिजे. एकूणाला पूरक पाहिजे, मदत करणारे पाहिजे. तेच पिकं आम्ही त्याच्यामध्ये सिलेक्शन करतो. अच्छा, म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही हो. घेता आणि इतरांना मार्गदर्शन करताना पण ते तुम्ही सुचवता. हो, इतरांना ज्या आमच्या चुका झालेल्या आहेत, ते समोरच्याच्या होऊनी आम्ही त्यांना सुचवतो बा, हे पीक ह्या पिकाबरोबर व्यवस्थित येऊ शकतं आणि उत्पन्न पण भेटू शकतं. अच्छा. हं. जसं तुम्ही आधुनिक शेतीमध्ये आता काम करताय, मग यामध्ये जसं सांगितलं तुम्ही वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करता, तर त्याचा कसा फायदा होतो आणि तो कशा पद्धतीने केला जातो? आता कसं आहे समजा वातावरण बदलामुळं समजा कोणत्या पिकावर कोणता रोग येणार आहे, कोणता डिसीज येणार आहे, त्याचा आम्हाला ते एआय सेन्सरचा फायदा होतो. कधी स्प्रे घ्यायला पाहिजे, कोणत्या वातावरणात घ्यायला पाहिजे, किती ह्युमिडिटी असल्यावर घ्यायला पाहिजे, किती टेम्परेचर असल्यावर घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळं जे औषधाचा वगैरे जो खर्च आहे शेतीसाठी जो आमचा व्यर्थ खर्च जायचा त्याच्यात बचत होते आणि समजा जसं मजुराचा वगैरे प्रॉब्लेम होता तो पण त्याच्यामुळे थोडा सॉल्व्ह झाला. कारण जेव्हा गरज आहे तेव्हाच आम्ही त्याच्यात स्प्रे वगैरे घेतोय आणि बाकीच्या त्याच्यातली कामं करतोय. आणि जसं एआयच्या सेन्सरमुळे समजा आम्हाला स्प्रे करायचा आहे, तर स्प्रेच्या पाण्यासाठी समजा आपल्या पाण्याचा टी-डी-एस किती पाहिजे, तर आम्हाला याच्या आधी माहिती नव्हतं. आम्ही मग ते पाणी कोणतं पण वापरायचो. समजा जसं धरणातलं पाणी वापरायचो, शेततळ्यातलं वापरायचो. पण त्याच्या पाण्याचा टी-डी-एस समजा 100च्या वर जर असला, तर जे आपण स्प्रे वगैरे करणार त्या औषधाचा रिझल्ट येत नाही. ते त्याच्यातले जे सॉलिड कंटेन आहे ते डिझॉल्व्ह होत होते आणि आम्हाला ते जो स्प्रे समजा एक स्प्रे करून जे भागत होते ते 2-2, 3-3 स्प्रे करावं लागत होते आणि जो आमचा माल होता मग त्याच्यामध्ये ते जसं रेसिड्यू फ्री राहत नव्हतं आणि जसं आम्ही हळद वगैरे बाहेर एक्सपोर्ट केली तर ती रिजेक्ट झाली होती. तर त्याचं कारण हेच होतं की आम्ही जे समजा जिथं 2 ml औषध वापरायचं पर लिटरला तिथे आम्ही 4 ml वापरायचं तरी रिझल्ट येत नव्हते. मग आम्ही त्याच्यावर अभ्यास केला. त्याला पाणी वगैरे कसं वापरायचं, औषध टाकताना पहिले किती कोणचं टाकायचं, बुरशीनाशक कधी टाकायचं, स्टिकर कधी टाकायचं, ते कॉम्बिनेशन ते कम्फर्टेबल आहे का नाही. तर मग याचा अभ्यास करून आम्ही आता ते वापर करतोय. म्हणजे हे फार महत्वाचं आहे, की आधुनिक तंत्रज्ञानामुळे पाणी नुसतं देऊन चालत नाही, तर ते पाणी कशा पद्धतीने असलं पाहिजे, त्यात टी-डी-एस कसा असला पाहिजे, हे त्याच्यामुळे कळतं. आता पाण्याचा पीएच समजा 6.5 ते 7.5 जर असला तरच कोणतं पण झाड समजा न्यूट्रिएंट अपटेक करतं. ते जर 6च्या खाली असलं तर जसं तांबे, लोह जास्त हे अपटेक करत नाही. 7.5च्या वरती जर असलं तर मॅग्नेशियम, फेरस हे ते घेत नाही. त्याच्यामुळे आपलं 6.5 ते 7.5चा पीएच योग्य असतो. जसं आपण समजा जास्त खरड भाजी खाऊ शकत नाही, तसं झाडांच्या पण मुळ्या जसं 6.5च्या वर आपलं 7.5च्या वरती जर पीएच असला तर जे न्यूट्रिएंट आहे ते अपटेक करू शकत नाही. आमची माती आमची माणसं. तुम्ही आधुनिक शेती करताय, पण त्यामध्ये सुद्धा त्या जैविक जी खतांचा किंवा औषधांचा वापर तुम्ही करता, तो कसा आणि ती सुद्धा तुम्ही स्वतः तयार करता शेतीत, तर त्याविषयी काही सांगाल? काय झालं सुरुवातीला आम्ही जैविक खतं वगैरे बाहेरून घ्यायचो. काही युनिव्हर्सिटीतून घ्यायचो किंवा के-यू-केमधून वगैरे घ्यायचो आणि काही प्रायव्हेट कंपन्याचे घ्यायचो. आता प्रायव्हेट कंपनीचे ते जैविक खताचे रेट वगैरे समजा 1 लिटरचे ₹500 ते ₹800 लिटर आहे. हां. तर मग आम्ही त्याच्यात थोडा अभ्यास केला आणि आपणच ते स्वतः बनवू नाही शकत का? आपलं शिक्षण जर या क्षेत्रात झालेलं आहे, तर मग आपण त्याच्यात करू शकतो. मग आम्ही अलग-अलग कंपन्याकडून त्याचे रॉ मटेरियल आणले, स्वतःच्या शेतावर ट्रायल घेतले आणि त्याचा अभ्यास केला आणि त्याचे रिझल्ट चांगले यायला लागले आणि आम्हाला त्याचा पर लिटरचं कॉस्टिंग एक ₹70 पासून तर ₹150 पर्यंत पडतोय. तर मग ते आम्ही स्वतः शेतात पण वापरायला लागलो आणि जे आमचे इतर शेतकरी आहेत, त्यांना बाजारामध्ये समजा ₹500 ते ₹800 लिटर भेटतं, ते आम्ही त्यांना ₹150 ते ₹200 लिटरनं तयार करून देतोय.
अच्छा. त्याच्यामुळे त्यांचं पण समजा आर्थिक बचत झाली आणि जसे जैविक जे खतं वगैरे आहे समजा ते हम्म. टायकोडर्मा सोडोमोनोस आहे ते शेतकऱ्यांचा ते वापरण्याचा कल त्याच्याकडे कमी आहे. पण आम्ही त्यांना त्याच्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना रिझल्ट त्यांच्या लक्षात आणून दिले. तर त्यामुळं त्याचे रेट कमी असल्यामुळे आणि रिझल्ट चांगले असल्यामुळे बाकीचे शेतकरी पण ते वापरायला लागले आता. वा, हे एक फार मोठं हां. काम आहे. कारण म्हणजे स्वतःपुरता तो फायदा मर्यादित ठेवला नाही, तर इतर शेतकऱ्यांना पण त्याचा तुम्ही हो. लाभ देताय. एकूणच या सगळ्याचा जैविक औषधांचा जे तुम्ही स्वतः तयार करताय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर तुमच्या खर्चामध्ये किंवा मग उत्पादनामध्ये कशा पद्धतीने फरक खर्चामध्ये जाणवला? खर्चामध्ये निश्चित बचत झाली आणि उत्पादनामध्ये पण वाढ झाली आणि जे हं. उत्पादन आहे त्याचे समजा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आणि क्वालिटी टेस्ट त्याच्यामध्ये पण बदल झाला. हं. त्याचे ते क्वालिटी वगैरे सुधारली आणि जे आमचे जे हार्बल समजा जे जैविक कस्टमर आहे समजा आम्ही त्याला हं. रेसिड्यू फ्री देतो. तर त्यांचा आम्हाला असा फीडबॅक आहे की बा पहिल्या प्रत्येची क्वालिटी वगैरे टेस्ट वगैरे व्यवस्थित आहे. त्याच्यातलं तर शुगरचं प्रमाण, गोडवा आणि त्याचे समजा आम्ही जसं स्टोरेज जसं घरात हं. ठेवतो तर त्याचे स्टोरेज कॅपॅसिटी पण वाढलेली आहे. बरं. हं. याबरोबर म्हणजे तुम्ही फळभाज्या फुलशेती करताय किंवा मग वेगवेगळी पिकं घेताय आणि त्याबरोबरच तुम्ही औषधी वनस्पतींची लागवड सुद्धा करताय. हो. तर हा विचार कसा मनात आला आणि मग त्याचा कसा तुम्ही अभ्यास केला? म्हणजे बाजारपेठ त्यासाठी कशी शोधलीत आणि मग ती कुठली जी आहेत औषधी वनस्पती त्याचा तुम्ही लागवड करता? काय झालं आम्ही शेतीमध्ये झिरो मशागतीचा सुरुवातीला 1-2 वर्ष वापर केला. हं. त्याच्यामध्ये तण वगैरे तसंच ठेवायचो. तर मग तण वगैरे ठेवून त्याला आम्ही ग्रास कटरच्या सहाय्याने कट करायचो. बरं. पण त्याचा फायदा असाच व्हायचा की त्याच्यापासून ऑर्गॅनिक कार्बन जमिनीला भेटायचा. बाकी आर्थिक फायदा आम्हाला वैयक्तिक काही होत नव्हता. हं. मग आम्ही त्याच्यात विचार केला की आपण तण वगैरे ठेवल्यापर्यंत रानभाज्या वगैरे जे असतात ते ठेवू आणि त्याच्यापासून आपल्याला आर्थिक फायदा पण होईल आणि रानभाज्याबरोबर समजा जसे जे हर्बल प्लांट आहे ज्याचं मेडिसिनल व्हॅल्यू चांगली आहे समजा हं, हं. आयुर्वेदिक मेडिसिनलमध्ये त्यांना समजा चांगलं स्थान आहे. अशा झाडांचं पण लागवड करू. त्याच्यामुळं कसं आहे त्यांच्या मुळ्यातून काही आपलं हे ऑक्सिजन ते सिगरेट होतं. त्याच्यामुळं जे येतं झाडांच्या मुळ्यांसाठी जे काही खालून निमेटोड वगैरे येतो किंवा वेगवेगळ्या बुरशी येतात त्याच्यामुळं फायदा बी होतो आणि बरं. जे जमिनीमध्ये समजा मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे असतात त्यांच्यासाठी पण ते आयुर्वेदिक ते वनस्पती त्या पूरक असतात. आम्ही त्याचे थोडे ट्रायल घेतले, थोडा अभ्यास केला आणि जे डॉक्टर वगैरे आयुर्वेदिक फार्मिंग करतात समजा हर्बल हं. प्लांट त्यांच्या संपर्कात गेलो. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकून घेतल्या आणि आम्ही ते चालू केलं आणि त्याचा आम्हाला निश्चित फायदा झाला. पण मग त्याला पण बाजारपेठ कशी तुम्ही मिळवलीत? बाजारपेठ जे आयुर्वेदिक डॉक्टर आहे ते घरी हं. समजा ते औषध वगैरे बनवतात. तर त्यांना सगळे समजा ग्रो करणं शक्य नाही. त्यांच्या वातावरणामध्ये काही हर्बल प्लांट येत नाही. तर मग आम्ही त्यांच्यासोबत टाइप केलेलं आहे. जे आमच्या तिथलं जे आयुर्वेदिक जे प्रोड्यूस होतं ते आम्ही त्यांना रॉ मटेरियल नेऊन देतो आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून आम्ही समजा फिनिश प्रॉडक्ट बनवून घेतो. यामध्ये रोजगाराच्या संधी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. त्या कशा? आणि त्यासाठी सुद्धा परिसरातल्या किंवा इतर गावातल्या तरुणांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झालाय. तो कसा? हो. पहिले कसं होतं शेती करायचं म्हणजे इतर तरुण थोडे वळत नव्हते. तर आम्ही हां. त्याला थोडं असं प्रॉपर्टीचं ते दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांना समजून सांगितलं बा शेती बी काही कमी नाही आहे हां. आणि त्याच्यामध्ये त्यांना समजा टायमिंगनुसार कामाला ते सुट्टी वगैरे देणं, लंच ब्रेक वगैरे आणि कंटिन्यू 12 महिने त्यांना काम दिलं. त्याच्यामुळं त्यांचा कल वाढला इकडे यायचा, की बा अच्छा. ही शेतकरी बा आम्हाला 12 महिने काम देतो व्यवस्थित समजा जसं कंपनीमध्ये जसं एस-आय-पी-एफ वगैरे तसं त्यांना आम्ही थोडं ते चालू केलं बोनस वगैरे. त्याच्यामुळे त्यांचा शेतीकडे येण्याचा कल वाढला आणि त्यांना समजा ड्रेसिंग वगैरे, आय कार्ड त्यांना अच्छा. हां, सगळं असं केलं. मग त्यांना वाटलं ही कंपनीच आहे आणि त्यांचा कल आमच्याकडे येण्याचं वाढलं मग. हा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही एकूणच आयडी देऊन पुन्हा इतर ज्या सुविधा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये दिल्या जातात, हां. तशा तुम्ही देता तुमच्या हो, रोजगारात हो, जे कामगार आहेत हो. त्यांना. तर आता वाह! त्यांचे जे आमच्याकडे जे कामगार आहे समजा त्यांच्या मुलाचा शिक्षणाचा वगैरे खर्च पण आम्ही उचलतो. त्यांना शिक्षणामध्ये काय अडचण वगैरे येत असली तर आम्ही त्यांना मदत करतो आणि समजा त्यांना काय नवीन शिकवता येईल किंवा हं. त्यांचं कसं प्रगती होईल ते आम्ही त्यांना सांगतो. आणि म्हण समजा मेडिकल इमर्जन्सी वगैरे असली बी तर ते बी सगळं आम्हीच बघून घेतो. त्यांना वेळोवेळी त्यांची हेल्थ चेकअप वगैरे करणं. अच्छा. हां. हा एक आदर्श तुम्ही उभा केलेला हो, आहे. कारण शेती करत असताना सुद्धा आपल्या सगळ्या कामगारांचे किंवा इतर जे सगळे सहकारी आहेत, त्यांची सुद्धा कशा पद्धतीने काळजी घेऊन कशा पद्धतीने त्यांना सुद्धा आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे इतर सुद्धा जे तरुण आहेत, ते सुद्धा वळत असतील. हो. आता ते मार्गदर्शन घेण्यासाठी वगैरे येतात. मग आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो बा. समजा हं. दुसरं काही केलं तर आपली वडीलोपार्जित जे शेती आहे, हिलाच थोडं आधुनिक करून आणि नवनवीन काय करता येईल. तर हां. मग काही शेतकरी जोडले जात आहे. हे करत असताना सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये आव्हानं आहेत आणि शेती म्हटली तर आपण कितीही काही वेगवेगळे प्रयोग केले तरी सुद्धा
पाऊस म्हणा किंवा निसर्ग यावर आपल्याला विसंबून राहावं लागतं. तर मग ही वेगवेगळी आव्हानं येतात. त्यातलं मोठं आव्हान तुम्हाला आठवतंय ते कुठलं आहे आणि त्याच्यावर कशी मात केली तुम्ही? आता आमचे डाळिंबाचे बगीचे वगैरे आता काल परवा पावसामुळं समजा ते वाऱ्यामुळे पूर्ण जसं 500 झाडं आहेत त्याच्यामधले 100 झाडं पूर्ण वाऱ्याने मोडून गेले ते समजा काही अरे कोलॅप्स बापरे! झाले. हां. तर काहीच्या फांट्या वगैरे मोडल्या. तर मग असे आव्हान येत राहतात. नवीन-नवीन शिकत जायचं त्याच्यात मग काय बदल करता येईल. हं. त्याचे अंतर वगैरे वाढवता येईल का काही किंवा मग त्याची कटिंग वगैरे व्यवस्थित करून समजा वारं आलं बी तर ते निघून गेलं पाहिजे असं त्याच्यावर आता आमचा चालू आहे अभ्यास. त्याला स्ट्रक्चर वगैरे तयार केलंय आता आम्ही. अच्छा, म्हणजे त्याच्यामधनं सुद्धा हां, काहीतरी हां, शिकता नवीन येईल. शिकता येईल असं. हां. पण मग यामध्ये सुद्धा असं खूप म्हणजे नुकसान होणं किंवा काही वेगवेगळ्या अशा घटना घडत असतात. हो. मग त्याला सुद्धा सामोरं जाताना तेव्हा कुठे असं मनात वाटत नाही का, की आपण हे का करतोय हं. वगैरे? ते कसं आहे आता आम्ही जे पॉझिटिव्ह तेच कंटिन्यू करतो, जे निगेटिव्ह ते सोडून देतो. कारण ते हातबल होण्यापर्यंत आता जे समजा आपल्या हातातलं आहे तेवढं आपण करायचं. बाकी निसर्गाचं आहे त्याला तर काही करू शकत नाही. आमची माती आमची माणसं. आजूबाजूला सुद्धा अशी बरीच मंडळी असतील किंवा बरेच शेतकरी असतील, जी तुमची शेती बघून त्यांना सुद्धा खूप चांगला हुरूप येत असेल. तर मग अशा शेतकऱ्यांसाठी पण तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन देता? आता आमच्याकडं काय सुरुवातीला जेव्हा चालू केलं तेव्हा आजूबाजूचे शेतकरी वगैरे थोडं म्हणायचे बा शिक्षण वगैरे झाले तर नोकरी करायची, बाहेर जायची संधी होती तर बाहेर जायला पाहिजे नव्हतं. हं. आता तेच म्हणताय तुम्ही चांगलं करताय असंच कंटिन्यू करा. त्यामुळं आम्हाला पण नवनवीन गोष्टी शिकायला भेटते आणि ॲग्रीकल्चर कॉलेजचे वगैरे विद्यार्थी पण आमच्या तिथे व्हिजिटला येतात. अच्छा. आणि काही समजा जे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे ते पण ते हर्बल जसं आयुर्वेदिक हं, प्लांट लावलेले ते बघण्यासाठी येतात. काही आयुर्वेदिक डॉक्टर पण येतात. हं. मग यासाठी सुद्धा कृषी विद्यापीठ किंवा तिथे असणारे जे सायंटिस्ट म्हणा किंवा प्राध्यापक त्यांचं सुद्धा कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य मिळतं? हो, खूप सहकार्य झालं. वेळोवेळी के-व्ही-केचं, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीतले शास्त्रज्ञ वगैरे सगळ्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य झालं. ते या पुढील योजना ज्या आहेत आधुनिक शेतीमध्ये, त्या तुम्ही कशा पद्धतीने तुमचा हा रोड मॅप असणार आहे? आता आम्ही याच्यामध्ये काय करणार आहे, समजा जेवढे बी आमच्याकडे फ्रूट वगैरे ते रेसिड्यू फ्री करून हं. काही समजा बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट वगैरे करणार आहे आणि बाकी जे समजा आपले भारतामध्ये जे समजा मोठमोठे हॉस्पिटल वगैरे आहे, तर तिथं समजा आता आमच्याकडे मोसंबी आहे, तर मोसंबीमध्ये विटॅमिन सीचं प्रमाण राहतं. तर हं. समजा डॉक्टर त्याच्यासाठी विटॅमिन सीसाठी समजा लिमसी नावाची टॅबलेट सजेस्ट करतात. हां. तर आम्ही त्यांना सांगणार आहे, एका पेशंटला तुम्ही लिमसी नावाची ट्रिप द्या, एका पेशंटला आमची मोसंबी द्या. तर तुम्हाला विटॅमिन सीचं प्रमाण आमच्या मोसंबीतून जादा भेटेल. तर मग ते असं जिथं जे टॅबलेट जिथं द्यायची तर तिथं आम्ही आमची मोसंबी वगैरे द्या. अच्छा, म्हणजे आम्ही त्या तुम्ही हे आव्हानच तुम्ही देत हां, आहे हां, डॉक्टरांना. हां. आता आम्ही मोसंबी जे इथं इतक्या दिवस कोणी कोल्ड स्टोरेज वगैरेमध्ये ठेवत नव्हतं. मग आम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून पाहिली आणि ती एक 80 दिवस तिच्यातली शुगर, तिच्यातलं समजा ह्युमिडिटी वगैरे सगळी व्यवस्थित होती आणि तिची टेस्ट वगैरे क्वालिटी तशीच होती. तर त्यामुळं मग अच्छा. ते आम्हाला त्याच्यातला भरोसा आला आणि आम्ही असं 12 महिने मोसंबी पुरू शकतो ते आम्हाला तेवढं. कन्फर्मेशन आलं. यामध्ये सुद्धा तुम्ही आधुनिक शेती करत असताना आता जी पिकं घेताय तुम्ही वेगवेगळी, त्याच्यात आणखीन काही वेगळा अभ्यास करून अजून काही इतर पिकं घेण्याचा तुमचा मानस आहे का? तर आम्हाला आता थोडं तृणधान्याकडे वळायचं आहे. हं. कारण ते कसं आहे त्याला समजा स्प्रे वगैरे एवढी करायची गरज पडत नाही आणि त्याच्यापासून जसं बाहेरच्या देशामध्ये ते हं. मिलेट्स वगैरे त्याची खूप मागणी आहे. तर अच्छा. हां, तर तिथं मग आम्ही समजा त्याची पॅकिंग वगैरे करून त्याचं समजा आटा करून ते तिथं विकणार आहे. कारण तिथं कसं आहे ग्लुटन फ्री आता हं. बाहेरच्या देशामध्ये ग्लुटन फ्रीची मागणी जास्त वाढलेली आहे. तर हां. तिथं आपली ज्वारी, बाजरी हे खूप तिथं मागणी आहे. कारण तिथं ग्लुटन फ्रीला ते लोकं कदरलेले आहे. हं, हं. तर म्हणजे मग पूर्वी आपल्याला ज्वारी, बाजरी, नाचणी, हां, वरी हे अगदी गरिबांचं खाद्य म्हणून ओळखलं जायचं. पण आता त्याला अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मागणी मोठ्या प्रमाणात मान्यता आहे. मग त्या दृष्टीने तुम्ही कशा पद्धतीने हे करणार आहे? मग त्यासाठी सुद्धा हा तुमचं वातावरण, तिकडचं हवामान किंवा जमीन त्यासाठी पोषक आहे त्याचा पण अभ्यास तुम्ही करणार? हो, त्याचा पण अभ्यास केलेला आहे ना. त्याला अच्छा. कसं वातावरण लागतं, जमीन कशी लागते, जमिनीचा पोत वगैरे हं. सगळं त्याचा अभ्यास करून त्याच्यावर काम चाललं आहे आता आमचं. तुम्ही आधुनिक शेती करत असताना वेगवेगळे तुम्ही प्रयोग करताय. मात्र इतर शेतकरी सुद्धा त्यांना करायचं असेल, तर शासन स्तरावर सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचा सुद्धा लाभ ते घेऊ शकतात. हं. त्याविषयी काय सांगाल? आता फळबाग लागवड लागवड करण्यासाठी मनरेगामधून करता येते. हं. त्याच्यानंतर एक पुंगर नावाची योजना त्याच्यातून करता येतं आणि पोखरासारखी योजना त्याच्यातून बी फळबाग लागवड करता येते. तर अच्छा. शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये जसं शेततळ्यासाठी शासनाची योजना आहे. हं. त्याच्यानंतर विहीर खणण्यासाठी मनरेगाची योजना आहे. असे बऱ्याचशा योजना आहेत. तर शेतकरी त्याचे लाभ घेऊ शकतात आणि
त्याचा आर्थिक फायदा करून शेती करू शकतो. आधुनिक जे तंत्रज्ञान वापरता येतं जसं ड्रोन वगैरे त्याच्यासाठी सुद्धा हो, ड्रोनसाठी पण शासनाची सबसिडी आहे. आपल्या MHA-DBTवर जाऊन आपण त्याचा अर्ज करू शकतो आणि बाकी जे शेतीसाठी लागणारं ट्रॅक्टर, हं, त्याच्यानंतर इतर साहित्य त्याच्यासाठी बी आपल्या MHA-DBTवर अनुदान आहे आणि जेवढे शेतीला वस्तू लागत्या हं, जसं स्प्रे पंप झाला, त्याच्यानंतर कल्टिव्हेटर झालं, हं. आपले जे इंटरकल्चर ऑपरेशन साठी जसे नांगर, मोगड त्यांना सगळ्याला महाराष्ट्र शासनाची सबसिडी आहे. तुम्ही हे सगळं करत असताना तुम्ही लेखन सुद्धा करता. हो. मग ते कसं करता आणि त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचा फायदा होतो? काय झालं जेव्हा माझी 10वी झाली तेव्हा मला काही माहित नव्हतं आपण काय करायचं समजा आणि घरात कोणी शिकलेलं नसल्यामुळं त्याची काही असं माहिती देणार कोण नव्हतं हां, आणि हां. तर मग मला जी अडचण आली ती इतर विद्यार्थ्यांना येऊ नये तर करिअर कोणकोणत्या क्षेत्रात करू शकत्या तर हं. आपल्या ग्रामीण भागात फक्त डॉक्टर, इंजिनियर, ॲग्रिकल्चर वगैरे 2-4 फील्ड माहिती असतात. हां. पण इतर कोणकोणत्या फील्ड आहे त्याच्यामध्ये समजा विद्यार्थी करिअर करू शकतात. तर त्या संदर्भामध्ये मग मला ती एक पोकळी दिसली आणि त्याच्यावर मी मग कोणते कॉलेज चांगले आहे, कुठं व्यवस्थित लेक्चर वगैरे होता, कुठं समजा कॅम्पस सिलेक्शन होतं, हां. कोणते ॲग्रिकल्चरचे कॉलेज चांगले आहे, तिथं प्रॅक्टिकल वगैरे होता. तर मग असे जे कॉलेजची लिस्ट वगैरे आणि कोणकोणचे कोर्स चांगले आहे समजा जे विद्यार्थी करू शकतो. हं. समजा एखाद्याला 40-50 असं 60-70% येतं मग त्यांनी कोणत्या क्षेत्रात जायला पाहिजे. एखाद्याला समजा 80-90 येतं त्यांनी कोणत्या क्षेत्रात जायला पाहिजे. ते कॉलेजचे नंबर वगैरे तिथले प्रोफेसरांचे नंबर त्यांना समजा काही अडीअडचणी असली तर त्यांच्याशी संपर्क साधून ती माहिती घेऊन आणि ते निर्णय घेऊ शकतात. अशी सगळी माहिती त्या अच्छा, पुस्तकामध्ये आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर पुस्तकं तुम्ही एकंदरीतच सगळं त्यासाठी पण तुम्ही लेखन करता आणि मार्गदर्शन हो. करता. याबरोबरच खत निर्मितीचा सुद्धा तुम्ही प्रयोग केलेला आहात. परत हो. मधमाशा पालन पण करता. तर त्याविषयी काय? तर जसं कसं शेणखत वगैरे जे कुजलेलं वगैरे राहत नाही मग ते शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं आणि जिथं शेणखत समजा एका एकरसाठी 15 ते 20 टन टाकायचं आहे तिथं गांडूळ खत आपण 5 ते 6 टन टाकून ते करू शकतो. तर मग त्याच्यामुळं आम्ही गांडूळ खताचं समजा त्याचं मार्गदर्शन वगैरे करतो आणि स्वतः शेतामध्ये पण वापर करतो. म्हणजे त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा झालेला हो. आहे. आणि मग त्यासाठी सुद्धा तिथे सुद्धा काही म्हणजे इतर जे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात शेतकरी ते सुद्धा तशा पद्धतीने व्यवसाय म्हणून सुरू करू हां, शकतात. व्यवसाय म्हणून सुरू करू शकता आणि स्वतःच्या शेतीसाठी पण वापर करू शकता. त्याच्यातून जसं वर्मीवाश वगैरे निघतं ते पण स्प्रे वगैरेसाठी चालू शकतं आणि त्याचे पण रिझल्ट चांगले आहे. अच्छा. हां. म्हणजे जैविक खतं तयार करत असताना जेव्हा गांडूळ खत निर्मिती करतो, तर त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळा असा प्लांट तयार हो, करून त्यासाठी ते करावं लागतं. हो. तर यासाठी सगळी प्रक्रिया करून आणि मग मधमाशा पालन जसं तुम्ही फुलशेती तर करताच, कारण उत्तम प्रतीचा मध मिळण्यासाठी कशा पद्धतीने मेहनत घेतली पाहिजे? उत्तम प्रतीचा मध मिळवण्यासाठी ते आपल्या शेताच्या आजूबाजूला समजा जसं शेवग्याचं, हादग्याचं, त्याच्यानंतर मोहरी आणि जे फुलवर्गीय समजा झाडं आहेत त्यांचं, त्याच्यानंतर मोसंबीच्या फुलाचा वगैरे पण ते मकरंद खूप छान असतो, डाळिंबाच्या अच्छा. फुलाचा आणि त्याच्यामध्ये समजा जसं जे हेवी औषध आहे समजा जसे जास्त हेवी केमिकल त्याचा वापर वगैरे टाळला तर ते मधाची क्वालिटी वगैरे चांगली असते आणि रेसिड्यू फ्री असतो. अच्छा. आणि आम्हाला जसं मधमाशा डाळिंबाच्या पॉलिनेशनसाठी लागतात. बाकीचे बी जे समजा असे कडधान्य वगैरे पिकं आहेत त्याच्यासाठी मधमाशा लागतात नाहीतर त्यांचं पॉलिनेशन होत नाही. हां, तर तो एक हां, महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे पॉलिनेशन आणि प्लस मध मध या गोष्टी पण त्यातनं साध्य हो. होतात. एकूणच आता तुमच्यासारखे अनेक तरुण जे आहेत त्यांना शेतीकडे यायचं आहे, पण मात्र कुठेतरी भीती असते किंवा थोडं असतं की आपण कसं शेती करू शकू किंवा आव्हानं असतात वेगवेगळी. तर या तरुण शेतकऱ्यांना किंवा तरुणांना काय मार्गदर्शन कराल? सुरुवातीला बेसिक गोष्टीवर काम करायचं. माती काय आहे समजून घ्यायचं, पाणी काय आहे समजून घ्यायचं. त्याच्यानंतर जसं के-व्ही-केचे वगैरे थोडे ट्रेनिंग वगैरे करायचे. जे शेतकरी चांगली शेती करत्या हं. त्यांच्या संपर्कात जायचं आणि नवनवीन गोष्टी शिकत जायच्या. आव्हान येत राहतात त्यांना बाजूला टाकायचं आणि नवनवीन करत जायचं. बरोबर ते होत जातं. तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं आपले प्रगतशील शेतकरी सागर सोनवणे यांनी वेगवेगळे प्रयोग करून आधुनिक शेतीमध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं प्रगती साधली आहे आणि इतरांना सुद्धा रोजगार निर्माण करून दिलेला आहे. एकूणच एआयचा वापर करून कशा पद्धतीने आपण आधुनिक शेती करू शकतो आणि त्याबरोबरच एकाच वेळेस फळभाज्या, फुलशेती म्हणा किंवा औषधी वनस्पती आणि इतर सुद्धा मधमाशा असोत किंवा खत निर्मिती हे सगळेच प्रयोग त्यांनी केलेले यशस्वी झालेले आहेत. आणि जसं त्यांनी सांगितलं की सकारात्मकता ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे सकारात्मकता जर असेल तर आपण कुठलंही आव्हान आलं तर त्याला अगदी छान तऱ्हेनं तोंड देऊ शकतो आणि आपली प्रगती साधू शकतो. तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलंत त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.